आज सलग दुसऱ्या दिवशी उत्तर भारतामध्ये पुन्हा एकदा धुक्याची चादर पांघरलेली आहे आणि याचा मोठा परिणाम जो आहे तो विमान वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। जवळपास 25 पेक्षा जास्त उड्डाणं उत्तर भारतातली ही उशिरा होणार आहेत। त्याचबरोबर 30 पेक्षा जास्त रेल्वे गाड्या लांब पल्ल्याच्या या देखील उशिरा येत आहेत। मी सध्या हे विजय चौकामध्ये अर्थातच नव्या संसदे जवळच्या चौकामध्ये आपण जर पाहिलं तर हा समोर कर्तव्य पथ आहे, मात्र अगदी 50 ते 75 मीटरच्या पलीकडची फिजिबिलिटी काही आपल्याला दृश्यमानता या ठिकाणी दिसत नाही। इथून खरं तर इंडिया गेट कायम दिसत असतो ज्यावेळेला वातावरण स्वच्छ असतं त्यावेळेला। आणि डाव्या बाजूला आपण पाहिलं तर नव्या संसदेची इमारत या ठिकाणी आहे, त्याचबरोबर जुन्या संसदेची देखील आहे। मात्र दोन्ही इमारती अगदी धुसर आपल्याला दिसत आहेत आणि उत्तर भारतातल्या सगळ्याच राज्यांमध्ये पुढच्या 72 तासांपर्यंत दाट धुकं राहील असा अंदाज व्यक्त केला आहे। दुपारच्या वेळेला ज्या वेळेला थोडा वेळ सूर्यप्रकाश असतो त्याच वेळेला फक्त धुक्याचं प्रमाण हे कमी होत असतं आणि मोठा परिणाम जो आहे तो विमानसेवा आणि रेल्वे वाहतुकीवर झालेला आहे। समोर आपण पाहतोय साऊथ ब्लॉक नॉर्थ ब्लॉक या देखील दोन्ही ज्या वैशिष्ट्यपूर्ण इमारती समजल्या जातात त्या देखील धुक्यामध्ये पूर्णपणे न्हावून निघालेले आहेत असं म्हणता येईल। महत्त्वाचं हेच आहे की प्रदूषण यंदा दिल्लीमध्ये कमी आहे, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये धुकं जे आहे ते पाहायला मिळतंय। ज्या वेळेला सूर्यप्रकाश असतो त्याच वेळा काही वेळासाठी हे धुकं कमी होतं, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा हे धुकं येतं। त्यामुळं राष्ट्रीय महामार्गांवरची जी वाहतूक आहे ती देखील सध्या मंदावलेली आहे। त्याचबरोबर अनेक शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे। दुसरं महत्त्वाचं, उत्तर भारतात थंडी देखील कायम आहे। राजधानी दिल्लीतलं आजचं कमीत कमी जे तापमान आहे ते 7 डिग्री सेल्सिअस होतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमारसह मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।